गुड मॉर्निंग मंडळी. डुग्गूच्या ब्रेकफास्टसाठी आज मी बेसन चिला बनवला होता विथ सॉस. आणि बेसन चिलामध्ये खूप सारे वेजीज ॲड केले होते, गाजर वगैरे. त्यानंतर स्कूलसाठी मी रोस्ट केलेले, तुपामध्ये रोस्ट केलेले मखाणे त्याला दिलेले आहेत. आणि डुग्गू इथे स्कूलला जाण्यासाठी रेडी झाला आहे. थोडासा वैतागला आहे, तुम्ही बघू शकता कसं झालं आहे तोंड, कारण लवकर उठावं लागतं आहे. ब्रेकफास्ट फिनिश करून आम्ही निघालो स्कूलला. मंडळी, त्याचं स्कूलचं टायमिंग आहे 9:30 to 11पर्यंत. आणि मस्त एन्जॉय करतो. त्यानंतर दुपारी आल्यानंतर त्याला लंचसाठी चिकन पुलाव बनवला होता दोघांसाठी पण. काय तोडलाय बघा तर मंडळी. हे का तोडले? मी ड्रोन बनवत होतो तेव्हा पण तुटलाय. हे बसवा तर मंडळी. आता नाही, आता आपण काय खाणार आहे? चिकन फ्लावर. जोरात बोल. चिकन फ्लावर. माझ्या मम्माने तर मारले बघा पाठीला. तर पाठीला मारलंय, दिसतंय का बघा? दिसतंय का? दिसतंय दिसतंय. अशी मस्ती चालू असती त्याची. त्यानंतर तो झोपून गेला. झोपून उठल्यानंतर स्कूलमधले थोडेसे मखाणे उरले होते ते खाल्ले आणि मँगो खाल्ला. आणि हे खाल्ल्यानंतर आम्ही कात्रज डेअरीमध्ये गेलो काही गोष्टी घ्यायला, तूप, लोणी वगैरे. तिथून मला पाणीपुरी खायची इच्छा झाली होती. मस्त पाणीपुरी खाल्ली, भाजी आणली आणि बाकीचं जे काही ग्रॉसरी वगैरे घ्यायची होती त्या सगळ्या गोष्टी घेतल्या. आता अर्जुन नसल्यामुळे डुग्गूला सोबत घेऊन जावं लागतं. त्यानंतर आल्यानंतर डुग्गूने इथं मस्त टाईम स्पेंड त्याचा केला. साधारणतः एक 45 मिनटं तो इथं खेळला या घसरगुंडीवरती आणि त्या झोक्यामध्ये. युजफुल आहे, एकटाच खेळत असतो, फक्त थोडंसं लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर त्याने खेळून झाल्यानंतर योगर्ट खाल्ला आणि योगर्ट खाल्ल्यानंतर तोंडात पाय धुवून फ्रेश झाल्यानंतर तो तितूसोबत मेडिकलमध्ये गेला. आल्यानंतर मी त्याच्यासाठी पोटॅटो पिझ्झाज बनवले होते. ट्रस्ट मी मंडळी, खूप भारी झाले होते. इतके भारी तो मला इथं दिसतच असेल की सांगतोय तो, छान आणि टेस्टी झाले होते. अर्जुनला पण कॉल करून, इव्हन शेजारी पण त्यांनी प्रीतीताईंना वगैरे सगळ्यांना कॉल करून सांगितलं. त्यानंतर आम्ही स्टडी केला, खूप मस्त स्टडी केला. आणि तो एकटाच त्या खाल्ल्यानंतर थोडा वेळ मी आवरण्यामध्ये बिझी होते, तर तो एकटाच या ब्लॉग्स बरोबर आणि बाकीच्या टॉईज बरोबर खेळत होता. स्टडी केला आम्ही झोपण्याच्या आधी, साधारणतः अर्धा तास वगैरे स्टडी केला. आणि बरोबर 10 वाजता डुग्गू झोपला. तुम्हाला दिसत असेल डुग्गू काही व्हेकल्स वगैरे रेकग्नाइज करतोय आणि तर त्याला छान गुड नाईट केला आणि तो झोपला. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. नक्की फॉलो करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी डुग्गू द बुग्गूला पण फॉलो करा. अशी बडबड त्याची चालू होती. आणि या प्रोडक्टची पण लिंक हवी असेल तर कमेंट करा, मी तुमच्याबरोबर लिंक पण शेअर